कागल येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या आरटीओ चेकपोस्टचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून सोमवारी दुपारी 4:30च्या सुमारास कामावरून घरी परतत असताना सोनगे येथील रामदास रंगराव पाटील वय 36 या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला। ते कागल एमआयडीसी येथील सोक्टास कंपनी येथे कार्यरत होते। त्यांच्या मागे पत्नी आणि 2 मुली आहेत। त्यांचा अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत असून घरचा कर्ता पुरुष गेल्यानं घरावरील छत्रच हरवलाय। हा अपघात सोमवारी दुपारी 4च्या सुमारास झाला होता। तर पुढील 48 तासातच आज दुसरा अपघात होऊन दुसरा अपघाती मृत्यू झाला। शब्बीर हजरत देसाई वय 48 राहणार हेरले हे इसम MS09 DC 6768 मोपेडवरून कर्नाटकमधील हुक्कीर येथील नातेवाईक यांच्या मैतासाठी मामा मोहम्मद अबुकतर खातील यांना घेऊन सकाळी बाहेर पडले होते। ते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल येथील आरटीओ तपासणी नाक्यावर दुपारी 12 ते 12:15च्या दरम्यान आले असता बेळगावकडे जाणारा आयशर टेम्पो ट्रक KA25 AP 2725 त्यांना जोराची धडक दिली। जोराची धडक बसल्यावर शब्बीर ट्रकच्या चाकाखाली आले आणि त्यांनी गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर मागे बसलेले त्यांचे मामा दुसऱ्या बाजूला फेकले गेल्यानं ते जखमी झाले। अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ मदतकार्य केलं तर अपघात ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी आरटीओ चेकपोस्टचा गलथान कारभारावर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरते। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।